भाऊ, तुम्ही चुकलात. तुम्ही खरंच चुकलात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन काम केले आणि तुम्ही सुद्धा सर्वधर्म समभाव संकल्पना घेऊन इथे जनतेची सेवा करायला निघालेत. इथेच तुम्ही चुकलात. कारण इथे फक्त जातीपातीचं राजकारण केलं जातं. जातीपातीच्या नावावर लोक निवडून यायला लागलेत आणि खरंच इथेच तुम्ही चुकलात. होय भाऊ, खरंच चुकलात हो तुम्ही. गोरगरिबांना तुमची होणारी मदत, लोकांना प्रत्येक सण उत्सवात किराणा वाटणारे तुम्ही, अरे तेच तर वेळ असते महागाई वाढवून पैसे कमवण्याची, आणि तुम्ही फुकट वाटतात. खरंच तुम्हाला राजकारणाचं व्यापारी करत जमत नाही हो भाऊ. आणि इथेच तुम्ही चुकलात तुम्ही इथे. लहान मुलांना हे खेळ साहित्य वाटून कोणते ते सचिन तेंडुलकर आणि सानिया मिर्झा होणार आहेत. ते तर मतदार पण नसतात, पण त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करून फालतू खर्च कशाला करतात तुम्ही? तुम्ही सर्वांचाच विचार करतात ना. इथेच तुम्ही चुकलात. तुम्हाला राजकारण जमत नाही तो भाऊ. खरंच तुम्ही चुकलात. लोकांचे रोजगार ठप्प पडले असताना उपोषण करणारे तुम्ही, आंदोलन करणारे तुम्ही, पोलिसांचा तडका सुद्धा तुम्हाला बसला. काय गरज होती? मोठ्या मोठ्या नेत्यांपासून शिका तुम्ही काहीतरी. ते कसे मस्त AC कॅबिन मध्ये बसून मीडियावर रोजगारासाठी मोठ्या मोठ्या घोषणा करतात. आणि त्यांच्यापासून शिकायलाच पाहिजे की फक्त मोठ्या मोठ्या घोषणा कशा करायच्या, कर्जमाफीच्या फुलकट आश्वासनं कसे द्यायची. ते खरंच तुम्हाला राजकारण जमत नाही तो भाऊ. तुम्ही चुकलात या ठिकाणी. प्रश्न आरोग्याचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा, प्रश्न गरिबाचा असो अथवा रोजगाराचा, प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या कामात जाऊन जाणारा तुम्ही. आणि इथेच तुम्ही चुकलात. कारण जर फक्त आश्वासनं दिली असती तर राजकारण एकदम परफेक्ट जमलं असतं. आणि खरंच चुकलात तुम्ही भाऊ. तुम्ही कधीच खुर्चीच्या मागे धावले नाहीत. नेहमी इथल्या वंचित उपेक्षित घटकांसाठी राजकारण नाही तर समाजकारण करत आलात. तुम्ही प्रस्थापितांची घराणेशाही मोडत काढण्याचा प्रयत्न करत आहात. याचीच किंमत आम्हाला आपला पराभव झाला यातून मोजावी लागलेली आहे. पण तरी सुद्धा तुम्ही हार मानलेली नाही आणि येणाऱ्या काळात आणखी ताकद लावून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊया. शेवटी अभिनंदन मात्र एवढेच, तुम्ही लढलात, हरलात, पण विकल्या मात्र गेले नाहीत. हाच स्वाभिमान शेवटपर्यंत असू द्या. बाकी तुम्हाला राजकारण मात्र जमलेलं नाही हो. राजकारण मात्र जमलेलं नाही.